जेवढ्या सुना म्हणून कीर्तनाला बसलेले त्यांना माझी प्रार्थना आहे, आम्ही पुरुष जातीची काही फार अपेक्षा नाही तुमच्याकडून. आम्ही सगळं करतो, शेती करतो, व्यवहार करतो, व्यापार करतो. फक्त आम्ही घरात आलो की आमच्या आईला आणि आमच्या बापाला तुम्ही सांभाळताना, इतक्या सांभाळताना चांगलं चित्र आम्हाला दिसा. आमच्या आईला जेवण देताना, आमच्या आईशी बोलताना इतकं सुंदर चित्र आमच्या डोळ्याला आणा की आम्ही दिवसभराचे कष्ट ते चित्र पाहिलं की विसरून गेलो पाहिजे. आम्ही दिवसभर कष्ट करून घरी येतो, तुम्ही संध्याकाळी घरात किरकिर किरकिर करत असाल तर तुमचं घर किती पैशानं भरलेलं असू द्या, सुख मात्र तुमच्या घरात कधी नांदणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सामान्य वाघ नसतं स्त्रीचं, पण आपल्या घराला कलाटणी देणारं असतं, बदल घडवणारं असतं. म्हणून महिला वर्गांचा जरा विशेष हातखंडा यात आहे. ज्या कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक सुनेने सासू सांभाळायचीच मला हे उरट टिकवलं, त्या दिवशी निश्चित मुलांना आईवडिलांची सेवा घडेल. तुम्ही ज्या दिवशी सासू सासऱ्यांच्या विरोधात जाता त्यावेळेला मुलाला सुद्धा आईवडिलांच्या विरोधात पाऊल टाकावं लागतं. ही दयनीय अवस्था, ही शोकांतिका या महाराष्ट्राची आहे. फक्त उपवास करू नका, फक्त श्रावण महिन्याचे उपवास करू नका. मी गुरुवार करते, मी शुक्रवार करते, मी शनिवार करते. किती उपवास करा, तुम्ही जर रागानं सासूपुढं ताट लोटत असाल तर या तुम्ही केलेल्या एकाही उपवासाचा फायदा तुम्हाला या उभ्या आयुष्यात झाला तर तुम्ही आपलं नाव बदलून ठेवजा. अरे ज्यांच्या कष्टाच्या जमिनी तुमच्या पोरांच्या नावावर करून दिल्या त्या म्हाताऱ्या लोकांना 10 वर्ष सांभाळला, तुम्हाला काय कणकण होते? तुम्ही काय म्हातारपणाच्या दरवाज्यातून जाणार नाही वाटतं? तुमची आई दुसऱ्याच्या हाताखाली जीवन नाही जगत का? तुमच्या भाऊजाईच्या हाताखाली. स्त्रियांनी जरा पुढे या, आम्हाला आनंद वाटला पाहिजे. अरे आमचा बाप, तुमची आई तुम्ही सासरी जाताना रडेल यात नवल नाही. स्त्री तिला म्हणतात, ज्या सासऱ्याची सून दिवाळीला माहेराला जाताना निघाली की सासरा रडत रडत बाहेर येतून पोरीकडे पाहतो, बाई पोचली की फोन करा, काळजी घे, स्वतःला सांभाळ, पोरांना सांभाळ. सून घरातून बाहेर पडताना ज्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं, तिला कोणता उपवास करण्याची गरज नाही, कोणता देवदेव करण्याची गरज नाही. तिनं स्वर्ग इथं निर्माण केलेला आहे. फक्त देखावा म्हणजेच थोडी परमार्थ आहे. आपली समजूत बदला, सगळं होईल. लोकांचा नाद करणं सोडून द्या, जगाचा विचार करणं सोडून द्या. खूप चांगलं वागा, खूप परमार्थ करा. रोज गाथा, ज्ञानेश्वरी वेळ मिळेल तेव्हा वाचा. जाता जाता 2-4 गोष्टी सांगतोय आपल्याला, आवर्जून ऐका. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा, निवृत्तीनाथांची वद्य वारी करा, पंढरपूरची वारी करा. जेव्हा जेव्हा मन उद्विग्न होईल त्यावेळेला एखाद्या संताच्या समाधीला मिठी घालायला जा. कधीतरी मुक्ताईनगरला या, कधी आळंदीला जा. जेव्हा उद्विग्न व्हाल तेव्हा संतांकडे जा. व्यापारात नुकसान होईल संतांकडे जा. जेव्हा जमीन साथ देत नसेल संतांकडे जा. साधू संतांना आपलं दुःख सांगा. जगासमोर दुःखाचं रडगाणं गात बसू नका. लोक तुमचं दुःख रडत ऐकतील आणि दुसऱ्याला हसत जाऊन सांगतील. जग मोठं विचित्र आहे. मुक्त कंठाने राहा. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, मी असं वागलो तर जग काय म्हणेल याचा विचार करणं सोडून द्या. जोपर्यंत तो विचार माणसाकडे असतो तोपर्यंत खूप त्रास होतो. कोण काही म्हणत नाही आणि ज्यांनी म्हटलं ते काही पूर्ण ज्ञानी नाही. तुम्ही तर किती नीट वागा. 40% समाज तुमच्या कायम विरोधात काम करणारं एवढं ध्यानात ठेवा. कितीही नीट वागलो तरी 100 पैकी 100 गुण मिळवण्याच्या अपेक्षा प्रपंचामध्ये करू नका. 100% गुण मिळण्याचं ठिकाण पंढरपूरला आहे आणि त्या वैद्याचं नाव आहे पंढरीराव. त्याच्याकडे तुम्ही जर गेलात तर तुमचं भलं होईल, अन्यथा तुम्हाला मला त्याचं भलं होईल. नाहीतर झुंबराबर झुम शराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी. म्हणून ज्ञानोबरांचा आहे का, तुकोबरांचा आहे का, अन्यथा परिणाम उभ्या महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात, घराघरात, हृदयापर्यंत, बालगोपालापर्यंत त्या परिणामाची चाहूल गेलेली आहे. आणि प्रत्येकाला तो परिणाम आवडणार आहे का? तो परिणाम सत्य आहे का? सत्य तो माझा नाही, संतांचा आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. गाडी वाजवा, जरा आनंद घ्या सभेत. सर सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा काळ बांधून
वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटकन बोलू आम्ही 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 वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटकन बोलू आम्ही वर्तमान कोटे लटकन बोलू आम्ही वर्तमान कोटे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा दादा बाई दादा बाई अवगा 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 दांगळ दिगागे अवगा दांगळ दिगागे दिगागे अवगा दांगळ दिगागे दांगळ दिगागे दांगळ दिगागे अवगा दांगळ दिगागे अवगा दांगळ दिगागे नको 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 घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे नको 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 घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई अवगा 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 दांगळ दिगागे अवगा दांगळ दिगागे अवगा दांगळ दिगागे दांगळ दिगागे अवगा दांगळ दिगागे अवगा दांगळ दिगागे अवगा दांगळ दिगागे ए चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाला जागायो तुम्ही शेताला टिपरीवाला जागायो करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायात आलो दान मागायात दान मागायाचे आलो दान मागायाचे दान मागायाचे आलो दान मागायाचे दातात दात मला घ्या ग कुणी दातात दात मला घ्या ग कुणी उंकू घ्या कोणी काळा मणी उंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू कोणी काळावणी कुंकू कोणी काळावणी कुंकू कोणी काळावणी कुंकू कोणी काळावणी आम वाग्या सोम वाग्या आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझा माझा मल्हारी दिवाना मल्हारी दिवारी माझा मल्हारी दिवाना मल्हारी दिवारी मल्हारी डौर फिरवितो तुम्ही डुबू डुबू ऐका डौर फिरवितो तुम्ही डुबू डुबू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुबू डुबू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुबू डुबू ऐका तुम्ही डुबू डुबू ऐका डुबू डुबू ऐका तुम्ही डुबू डुबू ऐका डुबू डुबू ऐका हात 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 सब एक साथ धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी बोल बोलिंद रे का पिंगळा मारवारी बोल बोलिंद रे का पिंगळा मारवारी पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलिंद रे का पिंगळा महाद्वारी वा धन्यवाद रोज नाचत जमायला मंडळी आपला दरवाजा बंद करून एकटंच नाचायचं धांग धिंग धांग धिंग बाहेर लोकांनी विचारलं पाहिजे काय वाजून राहिलं सला फक्त कुठेही नाचू नका नाचण्याची नाचण्याची क्रिया पांडुरंगा करता करा गाये नाचे उडे आपुलिया छंदे गाऊ नाचू विठव तुझा करू अनुवाद रोज हसा आपल्या मस्तीत राहा करोडपती माणसं या राज्यात पण हसत नाही त्यांना हसा म्हटलं की एवढंच असता काय 200 वर्ष नाही आहे 60-70 खेळ खलास आहे भाऊ हसून घे नाचून घे
निराभिमानीपणानं राहा, पारमार्थ करत जीवन जग. खूप तुझं समाधानाचं जीवन लोक कान मंडळीतली व्यक्त करतील. आदरणीय छबूबाईंच्या दोघी सुपुत्रांना, त्यांच्या पूर्ण परिवाराला धन्यवाद देतो. पुनश्च एकदा वंदन करतो. आपल्या मातोश्रींप्रती अशीच करुणा, असंच प्रेम, अशी श्रद्धा आपण तेवढ ठेवावी. आपल्या परिवाराला सुद्धा मातोश्रींनी दिलेल्या संस्काराच्या आधारावर चालत राहावं. आपल्या गळ्यात माळ नसेल तर आपण माळ घालावी. माळकरी वा, क्या बात आहे. माळ आहे बघा, माळ आहे, सोन्याची माळ आहे ती. आता तुळशीची माळ घालायची. सोन्याच्या लागलं तर इकडे द्यायच्या, त्या मी व्यवस्थित ठेवतो, ते मला सांभाळता येते. ते तुळशीची माळ गळ्यात घाला, एकादशीचं व्रत करा, पंढरीची वारी करा. एवढीच प्रार्थना आपल्याला सगळ्यांना करतो. आदरणीय ओंकारजी महाराज जगताप, आदरणीय कैलासजी महाराज पवार, आदरणीय कृष्णा महाराज बोरकडे, तिघांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. कानाला ऐकत राहू वाटलं ना, याला गाणं म्हणतात. आणि ते या सगळ्यांकडे आहे. हे सगळं ज्यांनी जोडून आणलं ते माझे बंधू आदरणीय सौरभ महाराज, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि माझ्या लांबलेल्या वाणीला विराम देतो. थोडं कीर्तन उशिरा सुरू झालं म्हणून आपण पुढे आलो, तर वेळेत आपण आवरलं असतं. सिस्टीम तुम्हाला सुद्धा काळूबाळू साऊंड सिस्टीम दादांना धन्यवाद देतो. खूप संख्येनं मंडळी आली, अगदी माणसं उभे बघा. तिकडं मागं जरा मानं वळून बघा. जेव्हापासून कीर्तन सुरू झालं बिचारी ती मंडळी सगळी उभे. पाऊस आला की थोड्या आत शिरायचं. म्हणजे जसं सरकार तसं जनमानस ओढत राहतं. सरकार मोकळं झालं का, पावसाचं सरकार मोकळं झालं का माणसं मागं, आहे की नाही. लोकसभेच्या निवडणुकीला पवारसाहेबांकडे गर्दी होती, आता अजितदादांकडे गर्दी. काळ असतो तो, प्रत्येकाचा एक काळ ठरलेला आहे आणि काळानुरूप माणसं चालत राहतात. पण ही पांडुरंगाची सत्ता आहे. पांडुरंगाच्या सत्तेत माणसं इतका वेळ उभी राहिली. आपल्याला विश्वासानं सांगतो, तुम्ही कीर्तन या परंपरेकरता जर कष्टाचे पावलं घालत इथपर्यंत आला असाल तर संकट काळामध्ये पांडुरंग परमात्मा हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. कारण हे कर्म देवाकरता केलेलं कर्म आहे आणि देवाकरता केलेलं कधी वायाला जात नाही. सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद. मोठ्या प्रेमानं म्हणा, मुक्ताबाई 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 मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, जगन्माता मुक्ताबाई, जगन्माता मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, आमुची आई मुक्ताबाई, आमुची आई मुक्ताबाई, दासा ठाव द्यावा बा. ठाव द्यावा बा. शब्दामध्ये भरलेलं असतं. जग स्वार्थी आहे आणि स्वार्थी माणसांचे शब्द सदैव ऐकायला मिळतील. पण प्रेम अंतःकरणानं भरलेल्या माऊलीचे बापाचे शब्द पुन्हा कधी त्यांच्या पश्चात ऐकायला मिळत नाही. म्हणून त्यांना खूप जीव लावा. जेवढ्या सुना म्हणून कीर्तनाला बसलेले त्यांना माझी प्रार्थना आहे, आम्ही पुरुष जातीची काही फार अपेक्षा नाही तुमच्याकडून. आम्ही सगळं करतो, शेती करतो, व्यवहार करतो, व्यापार करतो. फक्त आम्ही घरात आलो की आमच्या आईला आणि आमच्या बापाला तुम्ही सांभाळताना, इतक्या सांभाळताना चांगलं चित्र आम्हाला दिसा. आमच्या आईला जेवण देताना, आमच्या आईशी बोलताना इतकं सुंदर चित्र आमच्या डोळ्याला आणा की आम्ही दिवसभराचे कष्ट ते चित्र पाहिलं की विसरून गेलो पाहिजे. आम्ही दिवसभर कष्ट करून घरी येतो आणि तुम्ही संध्याकाळी घरात किरकिर किरकिर करत असाल तर तुमचं घर किती पैशानं भरलेलं असू द्या, सुख मात्र तुमच्या घरात कधी नांदणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सामान्य वाघ नसतं स्त्रीचं, पण आपल्या घराला कलाटणी देणारं असतं, बदल घडवणारं असतं. म्हणून महिला वर्गांचा जरा विशेष हातखंडा यात आहे. ज्या कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक सुनेने सासू सांभाळायचीच मला हे उरट टिकवलं, त्या दिवशी निश्चित मुलांना आईवडिलांची सेवा घडेल. तुम्ही ज्या दिवशी सासू सासऱ्यांच्या विरोधात जातात त्यावेळेला मुलाला सुद्धा आईवडिलांच्या विरोधात पाऊल टाकावं लागतं. ही दयनीय अवस्था, ही शोकांतिका या महाराष्ट्राची. फक्त उपवास करू नका, फक्त श्रावण महिन्याचे उपवास करू नका. मी गुरुवार करते, मी शुक्रवार करते, मी शनिवार करते. किती उपवास करा, तुम्ही जर रागानं सासूपुढं ताट लोटत असाल तर या तुम्ही केलेल्या एकाही उपवासाचा फायदा तुम्हाला या उभ्या आयुष्यात झाला तर तुम्ही आपलं नाव बदलून ठेवजा. अरे ज्यांच्या कष्टाच्या जमिनी तुमच्या पोरांच्या नावावर करून दिल्या त्या म्हाताऱ्या लोकांना 10 वर्ष सांभाळला, तुम्हाला काय कणकण होते? तुम्ही काय म्हातारपणाच्या दरवाज्यातून जाणार नाही वाटतं? तुमची आई दुसऱ्याच्या हाताखाली जीवन नाही जगत का? तुमच्या भाऊजाईच्या हाताखाली. स्त्रियांनी जरा पुढे या, आम्हाला आनंद वाटला पाहिजे. अरे आमचा बाप, तुमची आई तुम्ही सासरी जाताना रडेल यात नवल नाही. स्त्री तिला म्हणतात
ज्या सासऱ्याची सून दिवाळीला माहेराला जाताना निघाली की सासरा रडत रडत बाहेर येतून पोरीकडे पाहतो, बाई पोचली की फोन करा, काळजी घे, स्वतःला सांभाळ, पोरांना सांभाळ. सून घरातून बाहेर पडताना ज्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं, तिला कोणता उपवास करण्याची गरज नाही, कोणता देवदेव करण्याची गरज नाही. तिनं स्वर्ग इथं निर्माण केलेला आहे. फक्त देखावा म्हणजेच थोडी परमार्थ आहे. आपली समजूत बदला, सगळं होईल. लोकांचा नाद करणं सोडून द्या, जगाचा विचार करणं सोडून द्या, खूप चांगलं वागा, खूप परमार्थ करा. रोज गाथा, ज्ञानेश्वरी वेळ मिळेल तेव्हा वाचा. जाता जाता 2-4 गोष्टी सांगतोय, आपल्याला आवर्जून ऐका. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा, निवृत्तीनाथांची वद्य वारी करा, पंढरपूरची वारी करा. जेव्हा जेव्हा मन उद्विग्न होईल त्यावेळेला एखाद्या संताच्या समाधीला मिठी घालायला जा. कधीतरी मुक्ताईनगरला या, कधी आळंदीला जा. जेव्हा उद्विग्न व्हाल तेव्हा संतांकडे जा. व्यापारात नुकसान होईल संतांकडे जा. जेव्हा जमीन साथ देत नसेल संतांकडे जा. साधू संतांना आपलं दुःख सांगा. जगासमोर दुःखाचं रडगाणं गात बसू नका. लोक तुमचं दुःख रडत ऐकतील आणि दुसऱ्याला हसत जाऊन सांगतील. जग मोठं विचित्र आहे. मुक्त कंठाने राहा. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, मी असं वागलो तर जग काय म्हणेल याचा विचार करणं सोडून द्या. जोपर्यंत तो विचार माणसाकडे असतो तोपर्यंत खूप त्रास होतो. कोण काही म्हणत नाही. आणि ज्यांनी म्हटलं